4 षटकाचे सामने राहील यानंतर सर्व निश्चित आमच्यातून रजा घेताना कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर आणि इथून मात्र तब्बल 4 मॅचेस कव्हरेज करायला लागेल. नाणेफेकीचा कॉल सर्व टीमच्या बाजूने गेला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. हवेचा वेग अतिशय वेगात आहे आणि याचा उचित फायदा बॅटर उचलेल का? झकास सामना जिंकला न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमनी. 5 षटकामध्ये 35 धावाचं टार्गेट होतं पण अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग अटॅक पाहिला आपण आणि त्याच बळावर मात्र एक बलाढ्य टीमला या स्पर्धेच्या बाहेर केलं. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण गौरव, समोर दिशांत आणि ओम ही न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाची आरंभिक जोडी पाहतोय. डावाची सुरुवात करताना राईट आर्मवर द विकेट गोलंदाज गौरव सज्ज होतोय. सामन्याला इशारा येतोय पंच प्रल्हाद पाटील सर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू मात्र हा प्रहार फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच चेंडूवर पहिला विकेटचं पतन. नवीन बॅटर खेळपट्टीवर पहिल्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन गौरव प्राप्त करतोय आणि दिशांत त्याला मात्र खातं उघडतलं नाही. जिथे वारा तिथेच फटका मारा या हिशोबाने हा फटका खेळला होता पण परफेक्ट टायमिंग नव्हती आणि या फटक्यामध्ये शक्तीच नव्हती म्हणून एक चांगलं खेळ कंप्लीट केलं गेलं. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न निश्चित असं वाटते की डोळे बंद करून हा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय सुरेख सुरुवात जनमान सरवली बी टीमची पाहतोय आपण. नाणेफेकीचा कॉल जो जिंकला होता त्याचा निर्णय अचूक ठरवताना पहिल्या षटकामध्ये गौरव. फुलटॉसर हा फटका प्रतो क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न खूप चांगला होता. चांगला प्रयत्न तिथे मात्र पोहोचू शकला नाही पूर्णपणे चेंडूवर आणि आता मात्र खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण या 2 धावेनी टीमचं आणि स्वतःचं खातं उघडतोय बॅटर प्रीतम. ज्यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे ऑन द राईटचा क्लास फटका टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू स्वीपर कॉर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. मानकुली टीमचा संगणक आपण हजर राहायचंय. मानकुली टीमचा संगणक अतिशय क्लास फटका पहिला पण एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या वरतून आणि देखना हा 4 रन्स इथं मात्र वसूल करण्यात आलं. आता मात्र प्रीतम बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतोय आणि चौफेर बॅटिंगला प्रारंभ केलेला आहे. ट्रिपल एसच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता यूट्यूबवर. गोलंदाज गौरव पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर मात्र चौकार खर्च करतोय. यावेळेस मात्र फाईन फटका पाहतोय आपण. फ्लिक मनगटी फटका टर्न केले चेंडूला लॉंग लेग कडे आणि सीमा पार आलाय हा अजून एक चौकार. धावसंख्या दुहेरी प्रवेश करते 10. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 2 धावा त्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 4 रन्स इथे मात्र पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र आहे निश्चित चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक आणि लागोपाठ तिसऱ्या चेंडूवर तिसरा हा चौकार.
धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 14 आहे. 3 चौकार आणि 1 डबल. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन प्रीतमच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये आता मात्र गोलंदाज येतोय जय माळी येतोय. उंच पुरवसा गोलंदाज. समोर खेळण्यासाठी बॅटर असेल ओम. पहिले चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज असेल सलामीचा बॅटर. क्षेत्ररक्षणाची विवृत्तना पाहूया आपण. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे. 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी. थर्डमॅन फाईन लेग कव्हर पॉईंट आणि पॉईंट लेग क्षेत्ररक्षक अशा प्रकारे मारा करेल जय माळी. सराव थांबवायचा आहे. चला अजून यानंतर 4 सामने आम्हाला कव्हरेज करायचे आहेत. टायमिंग लावलेलं आहे. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाची वेळ घेतलेल्या पहिले 4 षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. 3 षटक 15 मिनिटामध्ये, कारण की 4 षटकाचा हा सामना आहे. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म द विकेट. यावेळेस पात्र हवेत आहे विकेट किपरच्या पाठीमाग. एक सिंगल. स्ट्राईक रोटेट पाहतोय आपण. प्रीतम याला संधी दिली. धावसंख्या 15. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पात्र हा फटका कडक केडीके कडक 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 आलाय हा तुफानी षटकार. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण. 21. चांगली बॅटिंग प्रीतमच्या माध्यमातून पाहतोय आपण. 3 चौकार 1 षटकार आणि ही खेळी सजवताना निश्चित नावाप्रमाणे एक खेळी साकारतोय आपल्या टीमसाठी. आणि सर्वात मोठं विचार जर केला आपण तर सिद्धिविनायक अंजूर टीमची बॉलिंग लय सुपर आहे. म्हणजे 50 धावा काय घडल्या चेंडूवर पाहायचं आपण. निश्चित दिनेश भांबरे सरांची दोन्ही आज समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. कृपया करून जे खेळाडू कक्षाकडे तिथे सराव करते सराव थांबवायचे. नेटमध्ये प्रॅक्टिस थांबवायचे. यावेळेस मात्र चुकीचा फटका आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलंय. टिपलंय जेल आणि खेळी संपुष्टात. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलंही परिवर्तन नाही आहे. नवीन बॅटरसाठी तो क्षेत्ररक्षण कायम आणि त्याच प्रकारे मारा करेल इथं मात्र गोलंदाज जय माळी. निश्चित खूप मोठं बाउन्सर पाहतोय आपण. वाईटचा इशारा 1 फॉर 1 चा सुद्धा इशारा आलाय. परत एकदा पाहतोय आपण. धीमा बाउन्सर होता हा. निश्चित यावेळेस आता मात्र नो बॉल. कारण जी मुभा होती ती एक बाउन्सर टाकला होता. मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे पाहतोय आपण.
नो बॉल आणि फ्री हिट. आमचे मैदानी पंच एक सूचना आहे तुमच्यासाठी की फक्त बिमरला आपण चालू कर. त्याला सांगा लागेल ना आपल्याला तुम्ही घेऊ देऊ नका म्हणून. परत एकदा हा खराब चेंडू पाहतोय आपण आणि निश्चित अतिरिक्त चेंडूची संख्या जास्त आहे. फ्री हिट कायम. मागडं षटक लांबलचं षटक पाहतोय आपण आतापर्यंत जर विचार केला आपण. गोलंदाज जय माळी परत एकदा सज्ज होताना राईट आमोर तो विकेट. समोर खेळण्यासाठी प्रतीक. यावेळेस पाहता ड्राईव्ह केलंय. मिड विकेट एरियाकडे पाहतोय आपण. एकच सिंगल मिळेल. धावसंख्या पुढे सरते आता माझा जर पाहिला आपण 26. टायमिंग सेट केलेलं आहे पाहतोय आपण. जास्त वेळ आपण घेता इथं. गोलंदाज सज्ज होताना राईट आमोर द विकेट. यावेळेस पात्र हवेत आहे आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय आणि झेल टिपल्या गेलं. तिसरा विकेट. समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण. एक मजबूत धावसंख्या धावफलकावर प्रति षटकामागे जर विचार केला आपण 15 धावाची सरासरी पार केलेली आहे. 30 धावा धावफलकावर आहे. पहिले 3 षटक आपल्याला 15 मिनिटात टाकणं गरजेचं आहे. तीन मिनिटांमध्ये आपल्याला हा षटक कंप्लीट करायचा आहे. 12 मिनिटं झाले तर प्रणय येतोय तिसरं षटक टाकण्यासाठी. समोर खेळण्यासाठी बॅटर सज्ज होताना प्रतीक. यास पाहता क्लास फटका. षटकार. अतिशय चांगली सुरुवात पाहतोय आपण प्रणय भोईच्या पहिल्या चेंडूवर. मात्र बॅटर प्रतीक षटकाराने सुरुवात करतोय आपल्या अकाउंटची. 7 धावसंख्येला सॉरी. टीमची धावसंख्या 36.
यावेळेस मात्र परत एकदा हा तगडा प्रहार पाहतोय पण आणि बॅक टू द बॅक दुसरा षटकार. मॅच चेंडू आलेला आहे, सामन्याचा बॉल आलेला आहे. चला लगेच सुरुवात करायची आपण. आता मात्र षटकाराची हॅट्रिक पूर्ण करेल काय इथं बॅटर पाहतोय आपण प्रतीक. काल प्रणव यांनी काय जबरदस्त कामगिरी केली होती आलिमगड टीमच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र 48 धावा नाबाद राजन थळे यांनी. यावेळेस पात्र हा वेद चेंडू आहे पण हवाई मार्ग चेंडू हाताला चटका देऊन हा षटकार. बॅटिंग करतोय प्रतीक, जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. यावेळेस मात्र टॉप एज हवेत आहे. फायलेकडे कुठलेही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मात्र बघता बघता निघून गेला फायले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मागणं षटक प्रणय भोईर यांचं. पहिले 4 चेंडू जर पाहिला पण आतापर्यंत 22 धावा खर्च करताना पाहतोय. 3 षटकार 1 चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 52. अर्धशतक पूर्ण, 30 षटक प्रगतीपथावर. सज्ज होताना परत एकदा आणि मानसिक दबाव साफ दिसतोय प्रणय भोईर यांच्यावर, कारण की प्रतीक तुटून पडलाय प्रत्येक चेंडूवर. 3 षटकार 1 चौकार या षटकामध्ये. धावसंख्या बघता बघता बघतोय की आपण तब्बल 52. अजून एक हा धमाका पाहतो आपण. कडक आहे भाई, अतिशय सुरेख फटका, लांब लचक. दिवसा तारे दाखवताना पाहतोय बॅटर प्रतीक, बॉलर प्रणय भोईर या बॉलरला लाजवाब सुपरहिट बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 58. हवेचा वेग जो आहे त्याचा उचित फायदा घेताना हवाई फायर नशीब यांच्याकडे आज प्रतीककडे. यावेळेस पात्र हवेत एक सिंगल सहज कंप्लीट होईल. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते आपण धावपलकावर 59.
अंतिम षटक टाकण्यासाठी तनिष येतोय. तर सराव थांबवायचे. तनिष, चला आपण टीम मीटिंग घेऊ नका जास्त. यावेळेस पात्र हवेत आहे आणि कुठली चुकी नाही आहे. आता मात्र परतीचा प्रवास करताना पाहणार आपण प्रत्येक या बॅटरला पण चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण. जबरदस्त बॅटिंग. चांगली सुरुवात तनिष करते. पहिल्या चेंडूवर विकेट. नवीन बॅटर रोहित खेळपट्टीवर. अजून एक चांगला बॅटर न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमचा. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर 59. वाईटचा इशारा येतोय पाहतोय आपण. 60 धावा धावपलकावर. अंतिम षटक प्रगतीपथावर एक मोठी धावसंख्या उभी करताना न्यू सिद्धिविनायक अंजूर हा संघ नाणेफेक गमवल्यानंतर बॅटिंग करताना. यावेळेस पात्र सरळ हातात. रोहित बाद होतोय. बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. तिसऱ्या षटकामध्ये तुफानी हल्ला बोल केला होता प्रतीक यांनी. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. हवे सोबत चेंडू मात्र दूर 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 निघून गेलाय हा षटकार.
एक खूप मोठं आव्हान जे हनुमान सरवली बी या टीम समोर उभं केले. न्यू सिद्धिविनायक अंजुर या टीमनी छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. टायमिंग 24 चेंडूमध्ये 75 धावा आणि गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे यज्ञेश. पहिल्या सामन्यामध्ये आपल्या कोट्यातल्या 2 षटकामध्ये 4 विकेट प्राप्त केले होते वडगर या टीमच्या विरुद्ध. पहिला चेंडू पाहतोय आपण, नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा येईल. खराब सुरुवात करतोय यज्ञेश. आता 10 रुपये देऊन जाऊ का खरा समजेल. नो बॉल आहे, नो बॉल फ्री हिट. खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण अतिरिक्तच्या स्वरूपात. गोलंदाज सज्ज होतोय परत यज्ञेश. यावेळेस पात्र हवाई फायर हवेसोबत चेंडू फरार मिड विकेट कडे. चांगलं झेल तिथे मात्र क्राऊड मध्ये पाहतोय आपण. मोनिशच्या बॅटमधून हा पहिला षटकार आणि अशाच बॅटिंगची आवश्यकता आहे. मोनिश चल पडे तो सरवली की निकल पडेगी. जबरदस्त प्रहार पाहतोय आपण यज्ञेशच्या विरुद्ध हा षटकार. धावसंख्या 8. सज्ज होताना गोलंदाज. चला आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. विनंती असेल कारण की अजून 3 सामने इथून कव्हरेज करायचे आहेत. अंतिम सामना सुद्धा
परत एकदा हा स्लॉग फटका पाहतोय आपण ऑनसाईड कडे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 9. अल्पेश सज्ज होतोय खेळण्यासाठी पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. शोभित सज्ज होतोय खेळण्यासाठी. याच मात्र हा पुलचा फटका खाली क्षेत्र आहे. एकडे चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. 4 रन्स. चांगली सुरुवात जशास तसं उत्तर देताना पाहतोय आपण. आवश्यकता आहे शोभित आणि मुकेश या बॅटरला. आमचे अल्पेश दादा खूप टेन्शन आहे. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा पाहतोय आपण. चांगली बॅटिंग सध्या तरी पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली आपण 13. याच पात्र हा फटका अतिशय सुरेख आहे. स्टँड अँड डिलिव्हर लाजवाब षटकार. कडक. धावसंख्या 19. जवळपास 19 धावाची सरासरी पाहिजेत आणि त्या हिशोबाने इथे मात्र बॅटिंग करताना यज्ञेशचा खरपूस समाचार. याच पात्र अजून एक चांगला फटका अंदराईचा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू मात्र निघून जाईल. इथं सीमा पार चौकार. धावसंख्या 23. जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण अल्पेश. निश्चित असं वाटलं होतं की न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमची बॉलिंग अटॅक मजबूत आहे. पण सरवली बी टीमचे हे दोन्ही दिग्गज बॅटर अतिशय तुफानी बॅटिंग करताना. शोभित 2 चौकार एका षटकाराने व्यक्तिगत जर पाहिलं 15 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंडचा फटका पाहतोय आपण. आणि या 2 धावा सहज कंप्लीट. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 25. 18 चेंडू 50 असं समीकरण पाहतोय आपण. आणि तिथं ती बरोबर सामना आलाय रंगात रंगात. बॅटिंग करतोय तो कडक मोनिश आणि शोभित. काय बोलशील पे? ज्या प्रकारे आपण पाहतो की सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळेल शंका नाही आहे. कारण की जनमान सरवली बी टीमची बॅटिंग साईड खूप मजबूत आहे. खोलवर बॅटिंग आहे. आणि एकीकडे जर पाहिलं आपण तर निश्चित यज्ञसारख्या बॉलरवर इच्छित पिठही केली या षटकामध्ये. तब्बल 25 रन. रोहित पाटील येते व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमच्या माध्यमातून दुसरा षटक टाकण्यासाठी. विकेटची आवश्यकता इथं मात्र निश्चित ही जी पार्टनरशिप आहे ती पार्टनरशिप तोडावी लागली तर मात्र निश्चित न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमच्या बॉलरला. चला आपण वेळ कमी घ्या. सज्ज होताना गोलंदाज रोहित. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे आणि हा षटकार.
विजेंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. खूप मोठं नाव. सज्ज होतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र रोहित पाटील यांचा खरपूस समाचार. मोनिश च्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिले. लाईन चुकीची होती. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र 32. यावेळेस पात्र हा अजून एक धमाका. कडक स्क्वेअर लेगच्या वरतून षटकाराचा पाऊस पडताना पाहतोय. इथं मात्र मोनिश 3 षटकार त्याच्या बॅटमधून, 1 शोभितच्या बॅटमधून आणि बघता बघता धावफलक पुढे सरकतोय तो म्हणजे 38. अल्पेदादा ज्या टीमच्या अगेन्स्ट 35 धावा 5 षटकामध्ये थांबवल्या होत्या त्या गोलंदाजी इच्छित पिटाई करताना इथं मात्र जयनुमान सरवली बी टीमचे बॅटर. जर विचार केला पण आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 चेंडूचा खेळ झालाय आणि या 9 चेंडूमध्ये जबरदस्त सुरुवात. याच पात्र अजून एक चांगला फटका. चौकार. धावसंख्या 42. रोहित सज्ज होताना परत एकदा वापशी करावी लागली तर मात्र न्यूसिद्धिविनायक अंजूर टीमच्या बॉलरला अजून एक. यावेळेस पाहतोय की आपण लॉंग ऑनच्या वरतून कडक बॅटिंगचं प्रदर्शन मोनिश पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 48. 27 धावेची आवश्यकता अजून हा सामना जिंकण्यासाठी. आणि जर विचार केला तर आपण 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून 27 म्हणजे पूर्णपणे या सामन्यावर पकड मजबूत करताना जयनुमान सरवळी बी टीमचे बॅटर. राऊंड द विकेट. चांगला चेंडू होता. यावेळेस पाहतो की आवश्यकता होती का. सारंगावचे आदरणीय राजेश पाटील साहेबांचं आगमन होतोय. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जय काप्रोबा चषक 2025च्या या शेवटच्या सत्रामध्ये व्यासपीठावर सारंगावचे आदरणीय चांगला चेंडू होता. यावेळेस अँगल बनवून बाहेर निघणारा चेंडू होता आणि चांगल्या चेंडूने मात्र मागड्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 48. 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 27 धावेची आवश्यकता आहे. 12-27 असं समीकरण. अजून सामना संपला नाहीये.
चला पण 2 षटकासाठी किती वेळ घेतला आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. तब्बल 11 मिनिट. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला पाहतोय मिड ऑनला आणि अतिशय वेगात एक सिंगल. 11 चेंडू 26 असं समीकरण. आता मात्र दुसरी धाव सहज कंप्लीट आणि याचबरोबर अर्धशतक पूर्ण पाहतोय आपण जे हनुमान सरवली बी टीमचं. 25 धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस पात्र स्वीपचा फटका पाहतोय आपण स्कोर लेग कडे आणि 2 धावा सहज कंप्लीट. धावसंख्या 52 पाहतोय आपण. अजून 23 धावीची आवश्यकता आहे. दीपेश मारा करतोय गोलंदाज. राईट द विकेट. यावेळेस पात्र विकेटची आवश्यकता आहे पण या षटकामध्ये दीपेश पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. अल्पेश येतोय खेळपट्टीवर क्रमांक 3 वर. अजून सामना संपला नाहीये. येणारे 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 23 धावेची आवश्यकता आहे. या विकेटने मात्र एक आशेची किरण निश्चित दिसत आहे अंजूर टीमसाठी की आपण इथून आता मात्र सामना जिंकू शकतो हे बॉलर दीपेश यांनी सांगितलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 25. त्यानंतर जर बघितलं आपण तर अजून एक महागडं षटक हाताळलं गेलं 23 आणि पहिल्या 12 चेंडूमध्ये तब्बल 48. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण दीपेश. अतिशय सुरेख चेंडू. दीपेश निश्चित मदतीला धावून आलाय आणि काय अतिशय अप्रतिम षटक हाताळतोय. 8 चेंडू आणि 23. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व होतं सर्व्हिस टीमचं पण आता मात्र कमबॅक करताना इथे मात्र दीपेश या बॉलरला पाहतोय आपण. जबरदस्त गोलंदाजीचं आक्रमण. एक युवा गोलंदाज पाहतोय आपण. येणारे इथून 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 23 धावेची आवश्यकता आहे. त्याचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय आपण. रंगात आणलाय सामना इथं मात्र गोलंदाज दीपेश यांनी. परत एकदा हा चेंडू चांगला आहे. फक्त आडव्यांनी चेंडूला टोलव रे. खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही पायाच्या मधून चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. चौकार. चांगलं षटक. त्याचं विश्लेषण बिघडून टाकलं क्षेत्ररक्षकांनी. खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र विकेट प्राप्त करतोय. गेम चेंजर षटक हाताळताना पाहिला आपण दीपेश याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली धावपलकावर 56. 6 चेंडू 19 असं समीकरण. बॅटमन
दीपेश येतोय नवीन बॅटर. आता मात्र निश्चित 6 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. निश्चित दोन्ही टीमकडे समान संधीमध्ये सामना आहे. पण सरवली टीमचं एक जमेची बाजू की अजून मोनिश अतिशय क्लास बॅटिंग करतोय. त्यांची तकली घाणगाले लोकांची कोण नाही सांगला कोण सगळं माझा लोकांनी कोणी सांगा मी तुला बॅट कोची एंट्री करा देईल ना काही दुसरा नाव तिथं तुला तो पैसे पाठवू या बी बसलो पैसे पाडू करून नको जो तू ना सज्ज होताना पाहतोय आपण गोलंदाज प्रतीक. पहिला चेंडू निश्चित मानसिक दबावामध्ये मोनिश पाटील येतोय. चांगली सुरुवात इथं मात्र करताना प्रतीक चांगली बॉलिंग सुरुवात. 5-19 समीकरण. रेशिंग आणि चेशिंग कंपल्सरी आहे. सज्ज होते गोलंदाज. राईटा मोडतो विकेट. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण आणि कॅच. नाहीतर सामना पकडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय सुरेख झेल आणि माहिती होता झेल कोणाचा आहे. काय कमबॅक करतोय दीपेश यांनी ची बॉलिंग केली. त्यानंतर मात्र प्रतीक त्याच्यावर मोहर लावण्याचं काम करताना 4-19 असं समीकरण. चार चेंडू 19 असं समीकरण. पहिल्या 2 चेंडूवर 1 विकेट आणि कुठली धाव नाही आहे. सुपर बॉलिंग करताना नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र प्रणय आलाय. यावेळेस मात्र हा फटका चांगला आहे. के कडक आणि परत एकदा पलट वार करताना आता मात्र बॅटर प्रणयच्या बॅटमधून हा देखना षटकार. आता मात्र 3 चेंडू मध्ये 13 धावीची आवश्यकता आहे. एका फटक्याने परत एकदा सरली टीमचं वर्चस्व पाहतोय आपण. 3-13 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल हृदयाचे ठोके वाढवणारा हा रंगात रंगात आलाय सामना. ज्या प्रकारे सुपरहिट सामना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा यावेळेस मात्र टायमिंग अचूक नव्हती. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना पाहतोय आपण. डेंजर एंड थ्रो जातोय. हे बघा निशाणा लागला असता तर निश्चित 2 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 11 धावीची आवश्यकता आहे. 2-11 असं समीकरण. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. त्याला एकत्र जमवू नका आपण जास्त, कारण की नंतर अजून 3 सामने आम्हाला कव्हरेज करायचे आहेत. पहिले घेतली सगळ्यांना पुरं आम्ही बोलत नाही म्हणून.
या करते मत देत करते 11 धावेची आवश्यकता आहे मी दुसरा राऊंड माहित दिली त्याला इथं सज्ज होताना. ती पोरं अजून म्हणा बोलतात. प्रतीक चांगली बॉलिंग आणि आता मात्र निश्चित विजय जवळपास पक्का झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. प्रतीक यांचं चांगलं षटक, त्यापूर्वी मात्र दीपेश यांचे 2 महत्वपूर्ण विकेट. चौथा हिरवा स्फोट मानकुली टीमचा संगणक आपण या टॉस बॉक्स मध्ये. सज्ज होताना पाहतोय आपण आणि वाईड 1 फॉर 1 चा इशारा येतोय कारण की खूपच उंचीवरून चेंडू गेला होता आणि असा चेंडू जर एखादा पडला तर मात्र अजून सर्व टीम वापसी करू शकते. 1 फॉर 1 चा इशारा पाहतोय आपण. आणि याचबरोबर आज सामना जिंकले. चला न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचा संगणक आपण सुद्धा यायचंय आणि आपण वळणार होतो स्वागत आणि सत्काराकडे. व्यासपीठावर जे आमचे प्रमुख लाडके मान्यवर आहेत त्यांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. सर्वप्रथम आदरणीय राजेश पाटील साहेबांचा आपण इथे मात्र मान सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे आयोजक भावेश पाटील दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं येतोची स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मायेची शाल रंगीबेरंगी फुलाचा पुष्पगुच्छ का दिला जातो